नमस्कार. मासिक पाळी अनियमित होणं ही एक खूप कॉमन गोष्ट आहे आणि त्यावरचे उपाय खूपच गुंतागुंतीचे वाटू शकतात. पण ते खरंच तसे आहेत का? आज आपण हेच समजून घेणार आहोत की आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी म्हणजेच आपली जीवनशैली याचा मासिक पाळीवर किती मोठा आणि महत्त्वाचा परिणाम होतो. तर मग सुरुवातच एका अगदी साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नानं करूया. मासिक पाळी आणि आपली जीवनशैली यांचा खरंच काही संबंध आहे का? अनेकदा याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. हा संबंध फक्त वरवरचा नाहीये, तो खूप खोलवर रुजलेला आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जीवनशैली काही लहानसहान गोष्ट नाहीये. तीच तर आपल्या आरोग्याचा आणि खास करून नियमित पाळीचा मुख्य आधारस्तंभ आहे. याचा अर्थ काय? तर कोणत्याही औषधोपचाराआधी आपल्या रोजच्या जगण्यात सकारात्मक बदल करणं किती आवश्यक आहे, हेच यातून दिसतं. बरं, मग प्रश्न येतो की नक्की करायचं तरी काय? आणि ऐकून आश्चर्य वाटेल, पण उत्तर खूप सोपं आहे. फक्त 4, हो, अगदी बरोबर ऐकलं. फक्त 4 साध्या गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. चला, पाहूया हे 4 बदल नेमके आहेत तरी कोणते. हेच आहेत ते 4 मुख्य आधारस्तंभ. पहिला म्हणजे योग्य आहार, जो शरीराला ताकद देतो. दुसरा नियमित व्यायाम, जो आपल्या हार्मोन्सना बॅलन्समध्ये ठेवतो. तिसरं आहे तणाव कमी करणं, जे मनाला शांत करतं. आणि चौथा, अर्थातच पुरेशी झोप, जी शरीराची झालेली झीज भरून काढते. हे चारी मिळूनच शरीरात एक योग्य संतुलन राखायला मदत करतात. चला, आता यातल्या प्रत्येक गोष्टीकडे जरा बारकाईनं बघूया. सगळ्यात आधी येतो तो म्हणजे योग्य आहार. आपण जे काही खातो ना, त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो. एक संतुलित आणि पौष्टिक आहार शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि सगळे आवश्यक घटक पुरवतो. आहाराच्या जोडीला येतो तो म्हणजे व्यायाम. रोज थोडी शारीरिक हालचाल केली की रक्ताभिसरण सुधारतं, हार्मोन्स जागेवर येतात आणि स्ट्रेस कमी व्हायलाही मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, खूप जास्त किंवा खूप कमी दोन्ही नको. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संतुलन. आता वळूयात तिसऱ्या मुद्द्याकडे, जो आजच्या धावपळीच्या आयुष्यात खूप खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे तणाव किंवा स्ट्रेस. सततच्या ताणामुळे काय होतं, तर शरीरात कॉर्टिसॉल नावाचा एक हॉर्मोन वाढतो आणि तो थेट आपल्या मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम करतो. म्हणूनच मेडिटेशन, योगा किंवा अगदी आपल्या आवडीचा एखादा छंद जोपासून या तणावाला नियंत्रणात ठेवणं कितीतरी गरजेचं आहे. आणि आता शेवटचा, पण ज्याच्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो, तो आधारस्तंभ म्हणजे शांत झोप. आपल्याला वाटतं झोपेने काय होतं, पण खरं तर झोपेतच आपलं शरीर हार्मोन्सचं संतुलन साधत असतं, स्वतःला रिपेअर करत असतं. जर झोपच अपुरी झाली तर हे सगळं चक्रच बिघडून जातं. त्यामुळे रोज कमीत कमी 7 ते 8 तासांची शांत झोप ही हवीच. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे चारही बदल वेगवेगळे नाहीत, ते एक टीम म्हणून काम करतात. म्हणजे बघा, आहार चांगला घेतला की व्यायामाला एनर्जी येते, व्यायाम केला की तणाव कमी होतो आणि झोपही शांत लागते. हे एक असं पॉझिटिव्ह सर्कल आहे, जे आपोआपच आरोग्याला योग्य दिशेने घेऊन जातं. आणि या सगळ्याचं सार काय आहे, तर ते या एका वाक्यात मिळतं, जे थेट मूळ स्रोतामधून घेतलं आहे. योग्य आहार, व्यायाम, तणाव कमी करणं आणि चांगली झोप हे 4 बदल केल्यास पाळी निश्चितच नियमित होते. किती सोपं आणि दिलासा देणारं आहे हे, नाही का? तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या रोजच्या अगदी छोट्या वाटणाऱ्या सवयी आपल्या संपूर्ण आरोग्यावर किती मोठा आणि चांगला परिणाम करू शकतात, याचा आपण कधी इतक्या गांभीर्याने विचार करतो का? यावर नक्कीच विचार करायला हवा.